कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान पाठी असता रोज भजेची पाठी असता रोज भजेची परकण काय गुमान कैवारी हनुमान अनुजा कैवारी हनुमान नित्य निरंतर रक्षी नाना परी नित्य निरंतर रक्षी नाना परी धरुनिया अभिमान धरुनिया अभिमान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान दासानुदासा हा भरवसा 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 वाहू त्याची आण वाहू त्याची आण कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुजा कैवारी हनुमान हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि रामदास स्वामी या हनुमानजींची शपथ वाहून जे सांगत आहे, दासानुदासा हा भरवसा. त्यांची खात्री आहे, ही जी खात्री आहे त्यालाच ते आजच्या समासामध्ये आणि आधी प्रचिती म्हणतात. त्यांना त्याची प्रचिती आलेली आहे, त्यांना भरवसा आहे. तर तो काय आहे ते रामदास स्वामी आज आपल्याला सांगणार आहेत, प्रचितीचं महत्त्व. आजचा फार सुंदर समास आहे. आपण आधी आपली प्रार्थना म्हणू, मग आपण सुरू.
ओम ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा 15वा दशक सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण हे चातुर्य लक्षण लोकव्यवहार करताना आपली वैयक्तिक साधना कशी टिकावी याचं सविस्तर वर्णन याच्या आधीच्या समासात पाहिलं. आणि ती जरी टिकवली तरी बाहेरच्या समाजाचा आपल्याला संपर्क असतोच. बघा पुढच्या समासाचं नाव समर्थांनी कसं दिलंय बघा. हा पॅराडॉक्स आहे की नाही हो. निस्पृह आणि व्याप. पहिली गोष्ट, निस्पृह शब्दाचा अर्थच काय होतो. निस्पृह म्हणजे कशात अडकायचं नाही. कुठली स्पृहा म्हणजे काय की माझ्या आनंदाचा आश्रयस्थान, माझी आवड, आंतरिक आवड, सहज आवड, याला म्हणतो स्पृहा. हे करायची इच्छा. हम्म. ती निशेष गेलेली आहे, ती म्हणजे निस्पृहा. आणि ह्या निस्पृहाचा व्याप म्हणजे बघा समर्थांचं कसं आहे तर त्यांनी एक कुठल्या दृष्टिकोनातून सांगितलं आहे की देवाच्या नावाने सगळेजण देवालाच भजायच्या नावाने करतात, पण समाजात देवाच्या नावाने असलेला गोंधळ याचं अगदी विस्तृत वर्णन. म्हणजे उद्देश असा की समर्थांना याची जाण आहे. समर्थ पूर्ण अद्वैत वेदांत तत्वज्ञान सांगत आहेत, पण त्यांना त्या काळच्या समाजाची समाजामध्ये काय चालू आहे याची पूर्ण जाण आहे. तर समर्थ काय म्हणतात ते आपण अगदी अगदी थोडक्यात आपण बघू. की आपण समर्थ म्हणतो की हां हे दासबोध खूपच व्यावहारिक आहे, व्यावहारिक आहे. पण व्यावहारिक आहे म्हणजे काय आहे. समर्थांचं व्यावहारिकपण आहे ते कशात आहे. तर समर्थ म्हणतात समर्थांना केवळ तात्विक किंवा पुस्तकी ज्ञान मान्य नाही. समर्थांना फक्त पुस्तकी ज्ञान नको आहे. तर समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहे की ते म्हणतात की ज्ञानाची प्रचिती पहा, ज्ञानाची प्रचिती पहा, असा वारंवार आग्रह धरतात. बघा आपण याच्या आधीच्या सुद्धा ओव्या बऱ्याच वेळा बघितल्या होत्या. हेच वेगळ्या तऱ्हेनेही सांगतात या ज्ञानाची प्रचिती पहा. हे ज्ञान ते समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही व्यवहारात वापरा, आपल्या रोजच्या व्यवहारात वापरा. आपण जे काही असू, शिक्षक असू, सेवानिवृत्त असू, वानप्रस्थी असू, ते वापरा ज्ञान. आणि आपल्याला जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाशी प्रामाणिक राहा. म्हणजे काय की तोंड देखले भिडे खातर वागू नका. तोंड देखलं की असे आपण बघा आपणच आपल्या मनामध्ये काही उच्च नीच भाव ठेवलेला असतो. नाही म्हणे आम्ही तर ब्रह्मसूत्राचा अभ्यास करतो. तुम्ही तुम्ही काय तुम्ही भजन करा, तुम्ही भक्ती करा, भक्ती असं नाहीये. तोंड देखले भिडे खातर वागू नका. तुम्ही अत्यंत उच्च वेदांताचा अभ्यास करा, पण ते ज्ञान आपल्या व्यवहारात आलं पाहिजे. आपण त्या अनुभवाशी प्रामाणिक असलं पाहिजे. बघा गेल्या तो आपण आधीचा पहिला समास संपवला चातुर्य लक्षणाचा. त्या समर्थाने आपल्याला कसं आपल्याला जाणीव करून दिली. अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्ययतो आधी पहावा. आपल्याला आपला कार्यभाग म्हणजे काय, माझी ध्येयाप्रशी होणारी प्रगती. बघा आपण एक एक वाक्य आपण 2-3 वेळा वारंवार आपण म्हटलं की भगवान डझंट सी आवर ॲबिलिटीज, भगवान सीज आवर अवेलेबिलिटी. तुम्ही प्रामाणिक आहात का.
बघा, आपण गेल्या वेळी आपण जो प्रसंग बघितला, त्या मुलांनी चूक केली, काही स्वामीजी देखत काय म्हणतात तसं थोडं वर्तन केलं, जे करू नये ते, पण त्यांनी स्वामीजींच्या देखत केलं. स्वामीजींना विचारलं. स्वामीजींशी तो प्रामाणिक होता. त्याला त्या तरुण मुलाला जे काही स्वामीजी समजत होते, त्यांनी लहान निरागस मुलासारखंच स्वामींनी त्याच्याकडे बघितलं. मग त्याच्यामध्ये तो सुधारला सुद्धा. पण हेच जर आपण संतांशी प्रामाणिक नाही राहिलो, तर हा कार्यभाग नासतो. कार्यभाग नासतो म्हणजे काय? मला जे आंतरिक समाधान मिळायला पाहिजे, हं, ते मला मिळत नाही. हं, मला सगळी आपली धडपड समाधानासाठी आहे की नाही? हां. मग ते जर नाही मिळालं तर काहीच नाही मिळालं. पैसे मिळाले, मान-सन्मान मिळाला, पण ते समाधान नसेल तर काय करायचं? हं. तर मग आता हे हे समर्थांना का सांगतायत, की समाजात काय तऱ्हेचा गोंधळ चालू आहे. ते आजच्यासारखंच तेव्हा असणार हो. ते 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 समर्थांचा सांगण्याचा उद्देश असा, की समर्थ म्हणतात, "मला कल्पना आहे, बाहेर लोकं काय करतात ते." पण समर्थ म्हणतात, "तुम्ही दासबोधचा जे अभ्यास करत आहेत, त्यांनी तरी या गोंधळापासून दूर राहा." किंवा म्हणजे आपण गोंधळ माजवू नये. हं, की तर या समासाची आपण थोडक्यामध्ये फोड बघू. की 1 ते 11 ओव्यांमध्ये त्या काळी, त्या काळच्या समाज रचनेनुसार सुखी जीवनासाठी अवलंबलेले विविध मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. समाजामध्ये त्यांना दिसलेले. हं. आजच्यासारखं आज थोडं स्वरूप बदललंय, पण जवळपास तेच आहे. हं. आणि खरं म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे माहिती आहे का? की त्यामध्ये हे सगळं देवदर्शनासाठी ते अवलंब आहे बरं का, सुखी जीवनाचे. त्यामध्ये प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान ह्याचा अभाव समर्थानं दाखवायचा. त्या 1 ते 11 ओव्यांमध्ये. ते वर्णन आहे, पण आपण त्यातला अभाव बघायचा, की ह्याच्यात ब्रह्मज्ञानाचा प्रत्यय कुठे आहे? हे तर फक्त दिखाऊ आहे. असे मनामध्ये भावना ठेवून आपण या 1 ते 11 ओव्या बघू. आणि त्यानंतर मग ब्रह्मज्ञानाची प्रचिती बघायची, प्रत्यय बघायचा, म्हणजे नेमकं करायचं काय? प्रत्यय बघायचा म्हणजे. तर असं आहे, एक संत सांगायचे, की "अरे, ब्रह्मज्ञान काय आहे हे सांगणं एक वेळ सोपं आहे, पण ब्रह्मज्ञानी कसा असतो हे सांगणं अतिशय अवघड आहे." हं, की तर हे सगळं पुढचं वर्णन आहे ना, ते जणू काही समर्थ हे हे पुढचं हे 12 ते 30 ओव्यांमधलं वर्णन आहे ना, ते समर्थांना तंतोतंत लागू पडतं. जणू काही त्यांनी त्यांचं आत्मचरित्रच सांगितलंय. आणि अगदी शेवटच्या 30व्या ओवीमध्ये म्हटलंय, "आता हे मी कारण प्रसंगाने सांगितलं, पण म्हणजे मला काही खरं माझं चरित्र सांगायचं नाही." असं ते बोलून लिहून गेले बघा. तर या 11 ते 30 ओव्यांमध्ये हा आजूबाजूला समाजामध्ये चाललेला गोंधळ चालू द्या, पण आपण कसं वागायचं, ते युगप्रवर्तक प्रत्यय असलेला ब्रह्मज्ञानी कसा वागतो, ते हे 12 ते 30 ओव्यांमध्ये सांगितलं. त्यामध्ये सुद्धा 12 ते 14 ओव्यांमध्ये त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या अंतरंगाची बुद्धीची ठेवण काय असते, ते सांगितलं. तो सिद्धांत सांगितला, की त्याच्या बुद्धीची ठेवण 12 ते 14 ओव्यांमध्ये. आणि मग 15 ते 30 ज्या पुढच्या ओव्या आहेत, त्याच्यामध्ये त्याची या प्रत्यय असलेल्या ब्रह्मज्ञानी पुरुषाची बहिरंग म्हणजे समाजात कार्य करण्याची पद्धती काय आहे, ते सांगितलं. तसं एका दृष्टीने पाहता या समासामध्ये खूप तत्वज्ञान नाही. म्हणजे हां, हे आहे, असं आहे. ते आपण फक्त समजून घ्यायचं आहे, की तत्वज्ञान काही नाही. त्याच्यामध्ये खूप काय म्हणायचं, सिद्धांताची अं, तोडफोड शब्दांची हे समजून घ्यायचं असं नाही. हे चित्रण ते रंगवत आहेत त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचं. आणि जर आपल्याला वेळ झाला, तर आपण ह्याच्यावरच एक सुंदर छोटी गोष्ट पण आपण बघणार. हे समर्थांनी हे 15 ते 30 ओव्यान ज्या सांगितले की नाही, त्याचं तंतोतंत इतिहास साक्ष वर्णन आपण आज एका गोष्टी रूपाने बघणार. तर आता आपण आधी हा समासाला सुरुवात करूया. समास दुसरा, निस्पृह व्याप. हं? श्रीराम या सुखी जीवनात साठी वेगळे अवलंब गोंधळात पडणारे सगळे, याच्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रत्यय काही नाही.
ह्या अशा सगळ्या ओव्या 1 ते 11 ओव्यांमध्ये आहे. श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे, उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणाक्षणा. आपलंच वर्णन आहे मनोविकारी. म्हणून बघा आपण सारखे एकमेकाला कधी आता कधी आमचा डे कॅम्प असतो ना, किंवा ऑफिसमध्ये जे जात असतील, सकाळी भेटतात, हां हाऊ आर यू, मग पुन्हा 10:30 वाजता भेटले तरी पुन्हा विचारतात हाऊ आर यू. ते सारखं क्षणाक्षणात बदलत असतात, की सकाळी 1 तासाने काय फरक झालाय काय तुझ्यामध्ये. सारखे आपले मनोभाव बदलतच असतात सारखे. आत्ता क्षणात चांगला, क्षणात वाईट, मूड आपले सारखे बदलत असतात. पालटती मनोविकारे क्षणक्षण. समर्थ म्हणतात, जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती, सारख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती, काय म्हणूनी. बघा इथे ते सांगतात, हे किती असंख्य या मानव शरीरांमध्ये बरं का. त्यांना अमुक एक, आता असं काय समाज व्यवस्थाच बिघडली आहे त्यावेळेचं सुद्धा तसंच आहे. ते का सारख्या नास्ती आदी अंती, त्याची सगळी आदी अंत कशाला काही समजतच नाही. ते कळतच नाही काय चालू आहे, सगळं गोंधळ. त्याचं एक तुम्हाला गमतीचं उदाहरण सांगतो. मला आठवलं की आदी अंत कशाला आदी अंत म्हणायचं. खूप वर्ष झाली आम्ही ग्रॅज्युएट स्टुडंट तिथे होतो. तर तिथे एका इन्स्ट्रुमेंट तिथे वापरायचं, एक भलं मोठं इन्स्ट्रुमेंट आहे जिथे आपण हल्ली आपण आपला कॅट स्कॅन वगैरे करायला जातो की संपूर्ण बॉडी आतमध्ये घुसते. तसं त्या काळीच ते आम्ही आमचे बायोलॉजीचे सॅम्पल त्याच्यात घालायचे आणि त्याचं चित्र काढायचं, असे प्रयोग होते. ते फार स्पेशलाइज इन्स्ट्रुमेंट आहे, ते ठराविक लोकच वापरू शकतात त्याला. बरेच 200-300 नॉब असतात, ते सगळे बघून ते करायचं असतं. तर तो जो ऑपरेट करणारा मनुष्य होता ना, आता मी नवीन होतो या समाज रचनेला अमेरिकेतल्या. तर मला असं वाटलं त्याचं वय असेल काहीतरी 75 वगैरे, केस सगळे गेलेले होते. अं, असं होता, पॅन्ट ढिली असा होता. तर त्याला आम्ही बुकिंग करायला लागायचं 2-3 आठवडे आधी. बुकिंग करायला लागायचं त्या मशीनचं. तर त्याला म्हटलं अमक्या ह्या तारखेला, तर हे आदी अंत सारखा नाही ते सांगायचं आहे, म्हणजे काही नियम नाही ते सांगायचं आहे मला. हां, तर म्हटलं ह्या तारखेला आणू का? नाही म्हणे, ह्या तारखेला नाही जमणार. म्हणे ह्या तारखेला हनीमून आहे. मी मी आपलं बोलून गेलो, काय तुमच्या मुलाचं लग्न ठरलंय का असं काहीतरी विचारलं. नाही नाही म्हणले, माझंच लग्न आहे आणि त्याच्या हनीमूनला तो जाणार आहे. अरे बापरे. मला तर त्याला काही नाही झालं. तो म्हणला मी हवाईला जाणार आहे, इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे, सगळं सांगितलं त्याने. पण मनात म्हटलं बापरे, असं असं 75व्या वर्षी त्याचं आता लग्न करून तो हनीमूनला चाललाय हवाईला. तर ठीक आहे, आता मनात म्हटलं आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला बुकिंग तुझी पुढची तारीख, त्या इन्स्ट्रुमेंट कधी मिळतं ते सांग, मग मग आपण पुढे चालू. पण नेमची नाही पहावे किती, काय म्हणून सांगावे. समर्थने हे तर त्यावेळेचं सांगितलंय हो. मला अजून लक्षात आहे बघा, की मलाच लादल्यासारखं झालं. पण त्याला काही नाही, तो मस्त मजेत होता. कित्येक, हा आता हे समर्थांचं त्यावेळेचं वर्णन सांगतात बघा. कित्येक म्लेंच होऊन गेले. म्लेंच म्हणजे मुसलमान. त्याकडे आता मुसलमानांची सत्ता होती. आणि जे त्या काळी आता काही बखरी लिहिलेल्या आहेत, का आपला इतिहास अगदी तंतोतंत लिहिलेला नाही, पण त्या काळी जे बखरी लिहिलेलं आहे त्यामध्ये वर्णन आहे की समजा 2 भावांमध्ये तंटा आता होतच असतो, कोर्ट कचेरी शेतीच्या जमिनींवरनं. तर अगदी म्हणे ठरलेलं आहे, हे 2 भावात तंटा झाला की एक जण मुसलमान झाला की त्या सरदाराला, तो त्याला म्हणतो हां आता मग तो सांगेल तसं त्याच्याकडे करायचं. तर असंच असा न्याय सगळीकडे. असे कित्येक म्लेंच होऊन गेले. त्या काळी पोर्तुगीजांचं पण राज्य होतं गोव्यांमध्ये. तिथे अनेक अत्याचार होते. कित्येक फिरंगणात आटले. देश आणि उरले जे होते
ते आपापल्या भाषेमध्ये कुठे तेलुगू, तमिळ, कानडी, मराठी, हिंदी त्या त्या देशभाषेने रुदिले किती. अजून चालू आहे बघा. ते मराठी, कानडी, तेलुगू सगळं भांड्या अजून चालू आहे. ते फक्त म्हणले सगळे समर्थ सगळा भारत देश फिरून आले. फक्त ते म्हणले महाराष्ट्र देश एक जो एक उरला आहे, त्याच्यामध्ये थोडं काही राजकारणाचं स्वातंत्र्य थोडं फार तरी समर्थांना दिसलं. बाकी सगळे म्हणे अवकाश नाही जेव्हा याला उदंड का, म्हणजे सगळा समाज नुसता बिझी आहे, बिझी बिझी, जेवायला उसंत नाही. असा सगळं त्यांना संबंध ते भारत भ्रमण केलं आणि म्हणून ते महाराष्ट्रात सेटल झाले. आता बघा समर्थांना जवळजवळ 9-10 भाषा त्यांना येत होत्या. फारसी उत्तम येत होती, उर्दू येत होती. त्यांना काय कुठेही सेटल होऊ शकले असते ते, पण ते महाराष्ट्रात सेटल झाले. मग पुढे महाराष्ट्रात काय बघितलं त्यांनी? महाराष्ट्रात म्हणले महाराष्ट्रात सुद्धा कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेणे गुणे उन्मत्त झाले. त्यावेळेस तर हेच होतं ना, कायदा व्यवस्था सगळं त्याच्यापाशी, सैन्य तो राजा होता. हम्म. रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. ज्याच्यापाशी बळ जास्ती तो जास्ती बलवान, बाकी कोण विचारतं. रात्रंदिवस युद्ध, तेच आजही तेच आहे म्हणा. ज्याच्यापाशी ज्याच्यापाशी आर्मी स्ट्रॉंग तो प्रबळ आहे. काही उदीमास म्हणजे व्यापाराला लागले. उदीम म्हणजे व्यापार, व्यापार उदीम म्हणतात ना. उदीम असं व्यासंग लागला. ते व्यापार इतके गडून गेले की त्यांना बाकी काही करायला वेळ नाही. व्यापार व्यापार व्यापार, अवघा पोट धंदाच लागला निरंतर. हे सगळं सुखासाठी. व्यापार तर व्यापारच, मग बाकी त्यांना कुठे काही लक्ष द्यायला वेळ नाही. हां, म्हणजे काही पंडित लोक होते, ते षड्दर्शने नाना मते. ते षड्दर्शन म्हणजे 6 वेगळ्या म्हणायचं फिलॉसॉफीज आहेत सत्यशोधनासाठी, त्याच्यात आहेत. पण त्यांचं लक्ष फक्त एकमेकांमध्ये भेद बघण्यात होतं. पाषांडे वाढली एक षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये छेद देते उपदेशिते. प्रत्येक जण फक्त उपदेश देऊन आपल्याला कसा पैसा महंती मिळेल त्याच्यात होतं. आणि हे आज आज तगायत चालू आहे. गुरुजींच्या एकदा अमेरिका भेटीमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये ते म्हणले, तिथे फिलॉसॉफी डिपार्टमेंटमध्ये भारतीय फिलॉसॉफी दर्शनशास्त्रावर ते एक प्रसिद्ध प्रोफेसर होते. ते गुरुजींना भेटायला आले. तर त्यांनी सगळं ते सगळ्या फिलॉसॉफीज, वेस्टर्न फिलॉसॉफी, ईस्टर्न फिलॉसॉफी, सगळं त्यांची षट दर्शन सगळ्या फिलॉसॉफीज त्यांना पारंगत होत्या. आणि ऑल फिलॉसॉफीज, ऑल बुक्स इज वेल रेड. गुरुजी म्हणले हे सगळं फिलॉसॉफीज आहे, पण गुरुजी म्हणले तुम्हाला आश्रय, आनंदाचा आश्रयस्थान, तुम्हाला कुठली फिलॉसॉफी मान्य आहे? ते काय म्हणले गुरुजींना माहिती आहे का? ते म्हणले मला फक्त ते बँक बुक, पासबुक होतं ते दाखवलं, म्हणजे हे पुस्तक फक्त मला मान्य आहे, बँक बुक. बाकी कुठली, बाकी सगळ्या फिलॉसॉफीज मला येतात, पण मला मला कुठलीच, मी कुठलीच फिलॉसॉफी फॉलो नाही करत. मला फक्त पैसा, फक्त मला पाहिजे. आता हे पाषांडे वाढली बहुतेक तेव्हापासून आहे हो, आज काय नवीन नाही. मग ते जे आहेत ते स्मार्त लोक आहेत, वैष्णवी, सगळीकडे उरली सुरली नेली आगवी, ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली. भांड्या पुष्कळ सगळ्यांच्या चालू तेव्हापासून आता काही फरक नाही. किती हा हा कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण? किती, आता ह्याच्यावर काही वेगळं समजून सांगायची गरजच नाही. युक्त अथवा अयुक्त कोण पाहतो, सगळे कामनेने भक्त झालेले आहे. हा हा, मग ते जे काही वेदांत वाढवणारे आहेत ना, ते पण ह्याच गलबल्यात आहेत बरं का, अद्वैत वेदांतवाले. ते म्हणले या गलबल्यामध्ये आणखीन एक गलबला. कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सकेना झाला वैदिक लोक. मग बघा, हे वैदिक लोकांमध्ये सुद्धा आणखीन अनेक प्रांत पडले, त्यांना सुद्धा एकमेकात त्यांच्यामध्ये
एकमेकाला बघू नाही शकले. त्याही मध्ये हरिकीर्तन, तेथे ओढले कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. हा. बघा, ते तुकाराम आणि समर्थ समकालीन होते म्हणतात. ते प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान कोण पाहतो? सगळ्या बडेजा मोठं मोठं काही करायचं, कामनेचे भक्त, कोणाचे भक्त संख्या जास्त, कोणाचा मठ अधिक मोठा प्रशस्त, याच्यावर सगळं. कोण प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे? कोणीच नाही. ही सगळी दुर्दशा आपणच आपली करून घेतली बरं का, दुसऱ्या कोणी केली नाही. ते आज तगायत सगळं चालू आहे. मग आता ही सगळी सामाजिक परिस्थिती आता आहे बा, ती काही नाकारता येत नाही, आहे. मग त्यामध्ये योगप्रवर्तक म्हणजे प्रत्यय असलेला ब्रह्मज्ञानी पुरुष तो कसा वागतो? हम्म त्याच्या बुद्धीची, अंतरंगाची बुद्धीची ठेवण कशी असते? हम्म ती आपण बघू. हम्म चला. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्ये घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. तर ह्यामध्ये खरा ज्ञानी जो आहे त्याच्यावर आधीच लोकांनी टीका करून याला काही येत नाही. आता बघा, तुम्ही तुकाराम सिनेमा किंवा तुकारामाच्या ते वेळचं बघितलं, त्यांना किती त्याच्यावर नावं ठेवून त्यांच्यावर विश्वास बसू म्हटलं तरी त्या काळी. पण आता एखाद्याने समजा कोणी चुकून ठेवला विश्वास, मग त्याला अनुभव आला की नाही? पुण्य घडे अलभ्य लाभ. तुकाराम महाराजांच्या संगतीचा त्याला जर लाभ झाला, आणि तुकाराम महाराजांना स्वतः म्हणा तर ते विचारवंत होते, त्यांना सर्व काही सुलभ होतं. ते प्रारब्धेची पावे सुख, प्रारब्धेची पावे दुःख, काय शोक करसी वेड्या, भज मन पंढरी राया, ही त्यांची स्थिती होती. हम्म हे हे बावळटपणाचं विधान नाही बरं का. भागवतामध्ये फार सुंदर चर्चा आहे. प्रल्हादानी कौमार त्याच्या वयामध्ये भागवतामध्ये फार एक सुंदर एक कांड आहे. त्याच्यामध्ये त्याचा काय युक्तिवाद आहे म्हणजे तुम्हाला सुख आणि दुःख तुम्हाला, चला आपण थोडा विचार करू. हे तुकाराम महाराज, लोक काही म्हणून पण ते अत्यंत विचारवंत होते आणि आपल्याला पण तसं बनता येईल. ते प्रल्हाद विचारतात त्यांच्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांना, सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का? आहेत. मग जर मग तुम्ही दुःख मिळवण्यासाठी काय प्रयत्न करता? नाही, काही नाही करत. दुःख मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतो? नाही करत. पण मग तरी तुम्हाला दुःख येतं की नाही? हो, दुःख होतं. पण मग ते प्रारब्धाने येतं. मग जसं दुःख प्रारब्धाने येतं तसं सुख पण प्रारब्धाने येईल ना. तुम्ही का चिंता करता? एक मी भगवद्गीतेवरती कॉमेंट्री वाचतोय, त्यांचं नाव आहे राम सुखदास स्वामी. फक्कड स्वामी होते. हिंदी कॉमेंट्री 1300 पानाची. त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य पुन्हा पुन्हा येतं, संसार कुटुंब घर व्यवस्था आनंद पाने की जगह नहीं है, संसार सिर्फ कर्तव्य करने की जगह है. आनंद तो सिर्फ भगवान के पास मिलता है. हा, संसारात राहून फक्त कर्तव्य करायचं, संसारात सुख नाही हे त्यांनी सांगितलं. पण ते जाऊ द्या. पण तुकाराम महाराजांना सगळं सुलभ होतं, कारण का ते विचारवंत होते. मग विचार त्यांनी काय केला? विचार कळला, पण तो सांगता येत नाही, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही ना. सांगणार तो समर्थांनी पुष्कळ 20 दशक 200 समास लिहिले. विचार कळला सांगता नाही, उदंड येते अंतराय, उपाय योजिता अपाय आडवी येती. मग आपण काय करतो? तर संत सांगायला जातो, पण त्याचा बोलण्याचा आपण व्यावहारिक अर्थ लावतो. आणि तो जे जे काय उपाय करतो तो आपण अपायच करतो. म्हणजे समर्थांनी जे जे काही भक्तीचे उपाय सांगितले आहेत त्याचं आपण कर्मकांड बनवतो, असं संत सांगते की त्याचं आपण कर्मकांड बनवतो. ते ते आडवे ते उपाय असेच होतात. पण म्हणले त्याही मध्ये जो तीक्ष्ण, तो काय करतो? रिकामा जाऊ निरीक्षण,
त्याही मध्ये तो तीक्ष्ण, रिकामा जाऊ निदीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, सकळा माने. तो त्याचा क्षण क्षण भगवंताच्या कारणी लावतो. तो धूर्त असतो, विलक्षण असतो आणि तो सगळ्यांना मान्य ठरतो. तो कसा, ते आता पुढच्या ओव्यांमध्ये आपण बघूया. हम्म. तो कसा आहे तो समर्थ. नाना जिनस उदंड पाठ, वदो लागला घडघडाट, अवाटाची केली वाट, सामर्थ्य बळे. म्हणजे त्याला अनेक श्रुतिग्रंथ त्याला पाठ असतात, पण तो त्याचं प्रदर्शन घडवत नाही. पंडित कोणी आले त्यांच्या देखत तो वाद करायला समर्थ असतो, पण तो एरवी त्याचं ज्ञान तर स्वतःपाशी ठेवतो. त्याची प्रबोध शक्ती अगाध असते. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे. आणि असं काही बोलतो की निरूपणे तदनंतर चटकला. तो जे काही बोलतो ते लोकांच्या अनंत काळ, फार काळ लक्षात राहतं. अरे त्याने हे किती छान सांगितलं, त्यांनी हे किती छान सांगितलं. लोकांना त्याची छुटपुट लागते, अरे ते कुठे गेले स्वामी. त्यांचं याचं एक उदाहरण आपण आज बघणार आहोत बरं का, वेळ झाला तर. अशी चुटपुट लागते. मतमतांतरे सगट, प्रत्यये बोलो न करी सपाट, दंडक सांडून नीट वेधी जना. आता असं आहे, हे जे ग्रंथ आहेत, शंकराचार्यांचं शंकर भाष्य आहे किंवा अनेक उपनिषदांवरचे जे ग्रंथ आहेत, हे ह्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. किंबहुना काही जुन्या परंपरा आहेत, ते म्हणजे त्याला म्हणतात, परंपरेनं आलेल्या ज्या रचना आहेत त्यांना म्हणतात दंडक ज्ञान, किंवा काही वेळा आपण म्हटलं दंडक ध्यान, असा सुद्धा आपण शब्द एक बघितला होता. परंपरेनं आलेलं ज्ञान. आता तिथं वर्णन असतं की शुक गवत घालावं, त्याच्यावरती हरणाचं कातडं घालावं, एक व्याघ्रासन घालावं. आता ते कुठून आणायचं. आज आपण मेडिटेशनला बसलो, तिथे कुशाग्रास कुठे मिळणार आणि व्याघ्रासन कुठे मिळणार. पण ते त्यावेळेच्या प्रथेनुसार आहे. आता आपण वेगळं आसन घ्यायचं, आपला त्याचा सरळ अर्थ घ्यायचा, शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. तर हे स्वामी काय करतात की दंडक सांडून नीट विधी जनांना सांगतो, अरे ह्याचा अर्थ असा होत नाही. तसा तो व्यावहारिक अर्थ व्यवस्थित त्याचा अर्थ लावतो. बघा स्वामी चिन्मयानंदांनी एक किती उत्कृष्ट तऱ्हेनं केलं. मतांतरे सगट, प्रत्यय बोलो न करी सपाट. हे वर्णन चिन्मयानंदांना तंतोतंत लागू पडतं. दंडक सांडून नीट वेधी जना, नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठवून जातो. गुमाने म्हणजे त्या बळावर त्याची वृत्ती उदास असते. तो म्हणतो याचा अर्थ हा असाच आहे, माझं तुम्ही माना असं नाही, पण मी तुम्हाला ह्या दरेनं मार्ग दाखवतो. तुमचं समाधान झालं तर तुमचं तुम्ही बघा, तुम्ही मला मान्य करा असं मुळीच नाही. त्यांचं एक त्यांना एकदा विचारलं होतं, कसा उदास वृत्तीच्या गुमाने निघून जातो म्हणजे कसा. एका सत्संगामध्ये पूज्य गुरुदेवांना एकाने विचारलं, आणि हे फक्त पूज्य गुरुदेवच बोलू जाणे. त्यांना विचारलं, म्हणे आजकाल म्हणे सगळे खूप फेक गुरु झाले आहेत, आम्ही त्या गुरूंकडे कसं बघावं, हे सगळे खूप फेक आहेत. तर गुरुदेव म्हणले, गुरु डिड यू से गुरु गुरु आर फेक. म्हणे फेक दो उनको, फेक है, जस्ट फेक डालो. त्याचं थोडकं हिंदी बोललं, फेक दो उनको, फेक आहे तो फेक दो. नाही नाही म्हणे, समजून सांगा. मग म्हणले तुमच्या लायकीप्रमाणे गुरु मिळतो. नाही नाही म्हणे, नीट समजून सांगा आम्हाला, आमच्या लायकीप्रमाणे मिळतो म्हणून आमचं असं हे करू नका. तर ते काय म्हणले, म्हणे गुरु कशासाठी असतो. गुरु तुम्हाला भगवत दर्शनाकडे असतो. म्हणजे समजून चालू की तो तुम्ही म्हणतात तसा फेक आहे, लायक नाही आहे. पण तो शास्त्राचा जो अर्थ सांगतो, शास्त्र वचन बोलतो, ते खरं आहे की नाही. त्याने स्वतःला त्याचा दुरुपयोग केला असेल किंवा सदुपयोग झाला नसेल त्याचा, पण तो जे शास्त्र वचन वाचत आहे,
पोथी वाचत आहे, भागवत वाचत आहे, रामायण वाचत आहे. ते तर खरं आहे की नाही? ते तर खरं आहे. मग म्हणे तुम्हाला त्याच्यातर्फे तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणले कसं? तर म्हणे ते हे आता हे फक्त गुरुदेव उदाहरण देऊ जाणे. म्हणजे समजा तुम्ही चाळीत आहात आणि तुम्हाला तुमच्या खिडकीतनं पलीकडल्या कठड्यावर असलेली तुम्ही ती प्रेयसी तुमची दिसतीये. तर त्या खिडकीतून तुमची प्रेयसी तुम्हाला दिसते म्हणून ती खिडकी तुम्हाला प्रिय आहे. पण म्हणे जी तुमची प्रेयसी दुसऱ्या कुठल्या खिडकी दरवाज्यात दिसत असेल तर ती सुद्धा खिडकी तुम्हाला तेवढीच प्रिय होईल की ज्या दरवाज्यातून तुम्हाला प्रेयसी दिसेल. म्हणजे म्हणे ह्याचा अर्थ काय? ती खिडकी तुम्हाला खिडकी म्हणून प्रिय नाहीये तर त्यातून दिसणाऱ्या दर्शनाने. तसे गुरु नालायक असतील पण ते शास्त्राचे जे शब्द वापरतात त्या शब्दाने जर तुम्हाला अर्थध्वनित ते करू इच्छित आहेत तर तुम्हाला ते दर्शन, देवाचं दर्शन, तुम्ही प्रामाणिक तुमच्याशी राहा. हा, किती त्यांनी सुंदर समजावून सांगितलं. ते शब्द अगदी कानात घुमतायत. ते म्हणले ती खिडकी, म्हणे ती खिडकी म्हणून तुम्हाला का प्रिय असते तर त्यातून घडणाऱ्या दर्शनाने. तुमची प्रियसी तुम्हाला दुसऱ्या दरवाज्यातनं दिसली तर तो दरवाजा तुम्हाला प्रिय होईल. तुम्हाला प्रियसीशी मतलब आहे तर खिडकी दरवाजाशी काय करायचं आहे? तर गुरु म्हणे त्या खिडकीसारखा आहे तर टाकून द्या त्याला, त्याच्याकडनं देवाकडे पोहोचा. हं. तर ही ही उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो. प्रत्यय बोलून उठून गेला, चटक लागली लोकांना, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. एकदा पटलं, कळलं, किती त्याला शरण, ते बोलवायला लागत नाही, जातातच लोक तिथे. जातातच. परी तो कोठे आढळेन, कोणे स्थळी सापडेन, वेश पाहता ही नदीना सारिखा दिसे. तर तो म्हणेल मला काय करायचंय, बाकी सगळं त्याचा सोहळा, त्याचा प्रारब्ध असेल तर कसा करेल, पण वेश पाहता ही नदी ना सारिखा दिसे, उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे, तेथे यशकीर्ती प्रतापे सीमा सांडली. बघा किती पॉवरफुल ओव्या आहेत या. हं. असा असा तो वागतो. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छर मतांची गोवी, लागोच नेदी. म्हणजे मत्सर या चढाओढ ह्याचा त्यांना त्याचा काही संबंधच नाही. फक्त भगवंताच्या मार्गाला मला लोकांना लावायचंय, एवढंच त्याचा हेतू आहे. खनाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे. खनाळामध्ये म्हणजे कुठे दरी खोऱ्यात कुठेतरी जाऊन राहतो. तिथे त्याला कोणी तो ओळखत सुद्धा नाही त्याला. पण तिथे जाऊन तो काय करतो? सर्वत्रांची चिंता वाहे, सर्व काळ अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती. सृष्टीमध्ये सकळ लोक त्याला तिथे धुंडीत तिथे येतातच त्याला, कारण त्याच्या सान्निध्यामध्ये तो त्या स्वतःसाठी काही करा म्हणून तो स्वतःसाठी मागतच नाही. तो फक्त तुम्ही फक्त परमार्थाकडे कसे लागाल एवढाच त्याचा हेतू असतो. तेथे कोणाचे चालेना अनुमात्र, थोडं सुद्धा अनुमानेन, कट्ट घालीन राजकारण लोक लावी. बघा अनुमानेना म्हणजे कसं, थोडं सुद्धा. बघा तो पूज्य गुरुदेवांच्या संपर्कामध्ये जे जे जण आले ते सगळ्यांना हे मान्य असेल बघा की ही ते आपल्याला कायम विचार करायला प्रवर्तन करायचे. कोणी त्यांना म्हणायचे स्वामीजी ब्लेस मी, तर थांबायचे. म्हणायचे आता नेहमी असं करायचे असं नाही बरं का, पण कधी म्हणायचं त्यांना असं दिसलं की हे विचार करणार आहे, पात्र विचार करणार आहे, मग त्याला थांबाय. हां, ब्लेस, तू काय म्हणलास? ब्लेस मी. म्हणे काय करू? ब्लेस मी म्हणजे मी करू काय सांग? तर आता गोंधळात पडायचा. असं कोणी नमस्कार करणार, स्वामीजी मला आशीर्वाद द्या,
माझ्या ब्लेस करा. म्हणजे काय करू, आशीर्वाद देऊ म्हणजे करू काय? तो गोंधळायचा. तर स्वामीजी त्याला म्हणायचे, अरे म्हणे तू मला काही करायला सांगितलंस ना, मग तुला माहिती नाही का? तुला माहिती नसणारी गोष्ट मला का करायला सांगतोस? तो पुन्हा आणखीन गडबडायचा. मग काहीतरी आता भांबवून गोंधळून जायचंय. म्हणायचं, नाही नाही स्वामीजी, माझ्या डोक्यावर हात ठेवा. मी म्हणायचे, डोक्यावर हात ठेवण्याने काय होईल? आता ते पुन्हा त्याला अगदी तो विरघळून जाण्यासारखं म्हणायचा. मग ते स्वामी त्याला सांगायचे की अरे, असं डोक्यावर हात ठेवून बुद्धीत काही फरक पडत असेल, म्हणजे तुला वाटत असेल, पण म्हणे मला नाही तसं वाटत. पण म्हणे माझ्याकडे ती सिद्धी नाहीये. पण जर कधी मला माझ्यापाशी ती सिद्धी आली माझ्या हातामध्ये, तर मी तुला वचन देतो की यू विल बी द सेकंड पर्सन आय पुट माय हँड ऑन युअर हेड. सेकंड पर्सन तो ऐकणारा गोंधळाचा. म्हणजे सेकंड पर्सन तर लगेच म्हणायचे, म्हणे आय विल बी द फर्स्ट पर्सन, आय विल पुट माय हँड ऑन माय हेड फर्स्ट. इतकं विनोद, इतकं पटवून देण्याचं त्यांचं इतकं हात खंडा. म्हणजे कारण त्यांची प्रचिती होती ना, ब्रह्मज्ञानाची प्रचिती होती त्यांच्यापाशी. काय विनोद करायचं म्हणून कधीच त्यांनी विनोद नाही केला. हं. पण म्हणले माझ्या हातात म्हणे असं त्या तू खोट्या ह्याच्यात बाळगूच नकोस की असं कोणी हात ठेवून तुझ्यावर काही फरक पडेल. विचार कर, विचार कर. नेहमी ते विचार करायला. मग अशा जागी एखादा साधक आला, समजा 4 ठिकाणी फसून आलाय, तो म्हणेल अरे हा स्वामी हे वेगळं आहे. स्वामी हे पैसे नाही मागत, हे काही पैसे काय अमुक नाही, फळं द्या, अमुक द्या, काही मागत नाहीत. मी फक्त विचार करावा एवढंच यांचं मागणं आहे. अरे अरे, तो त्यांना अंकित होतोच होतो. का नाही होणार? म्हणित ते पुन्हा कट्ट घालीन राजकारणा लोक लावी. हे कट्ट घालीन राजकारण याचं आणखीन एक उदाहरण आठवली मला. आपला समास राहतोय, आपली गोष्ट सांगायची राहते, पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. गुरुदेव बघा, 81-82 साली अबुधाबी या इस्लामी देशांमध्ये गेले. तिथं त्यावेळेस एक होतं काही, तर तिथे परवानगी नव्हती हिंदू धर्माचा प्रचार करायला. हम्म. तर त्यांना आता काय करायचं सगळ्यांना. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही म्हणे एक करा, आपण म्हणे एक शोक सभा बोलू. कारण की त्याच्यात होतं की फक्त मयत म्हणजे कोणी कोणी मनुष्याचं, हिंदू ह्याच्यामध्ये, बाकी इस्लाम सोडून बाकी कुठल्या धर्माच्या ह्याच्यामध्ये जर कोणी वारलं, तर जी शोक सभा बोलवायला परवानगी होती. तर गुरुदेव काय म्हणले, हे आता मी ऐकलेलं, प्रत्येक त्यांनी सांगितलेलं तेच सांगतोय. त्यांनी सांगितलं एक शोकसभा बोलवा. शोकसभा बोलवायला परवानगी आहे ना? परवानगी आहे. म्हणजे शोकसभा बोलवली. म्हणजे कोणाचा शोक करणार? अरे म्हणले, आपलं 14 अक्षौहिणी सैन्य महाभारतात मेलं, त्याची शोकसभा आहे आपली. आता 11 दिवस म्हणे आपण शोकसभा करणार आहोत. खरं म्हणे 14 एवढे लाख दिवस शोकसभा करायला वेळ नाही, आपण म्हणे थोडक्यात करणार आहोत. म्हणून ते एकेका अक्षौहिणीच्या त्या सेनानायकाची शोकसभा करत त्यांनी तिथे त्यांचा आखाती देशांमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला. आता बघा, हे काय धारिष्ट्य त्यांचं. कट्ट घालीन राजकारणा लोक लावी. हे 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 हल्लीच्या काळामध्ये त्यांना भीती नाही कशाची ना. लोकी लोक वाढविले, तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्त रूपे. बघा, हे चिन्मय मिशनचं इवलंसं रोप लावलं, ते आता 75 वर्षामध्ये त्याचा वटवृक्ष झाला. या वर्षी आपण चिन्मय मिशनची 75 वर्ष साजरी करत आहोत. त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला बघा. भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे, ठाई ठाई उदंडतावे, मनुष्य मात्र तितुके झोंबे, चहूकडे उदंड लांबे, परमार्थ बुद्धी. म्हणजे त्यांच्या परमार्थ बुद्धीला काही मर्यादाच नाही. सगळीकडे जिथे म्हणू तिथे मनुष्य मात्र झोंबे. म्हणजे त्यांना शेवटी डॉक्टरने सांगितलं 1 तास बोलायला परवानगी दिली फक्त, की तुम्ही थकू नका. एवढे लोक
भयंकर लोक. उपासन हे आता समर्थांचं वर्णन आहेच, मला तर दिसत आहे तुमच्याशी बोलताना. तुमच्या आता समोर बसलेत मराठे काका, बसलेत सोमण काका, बसलेत, त्यांनी हे गुरुदेवांचंच वर्णन प्रत्यक्ष आहे हे. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविला. हा, असे कितीतरी जण आहेत की ते म्हणतील गुरुदेवांनी आम्हाला जीवनामध्ये आधार देऊन आम्हाला सोडवलं. हम्म. कैसे कैवाडे उदंड जाणे, तेणे लोक होती शहाणे, जेथे जेथे प्रत्यये बाणे, प्राणी मात्रांसी. असा एकही दिवस नाही की गुरुदेवांच्या ह्याच्यातनं असं म्हणेल की आता आज काय नवीन सांगणार, असं कधीच वाटायचं नाही. आहा, ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारासी यावे, दास म्हणे हे स्वभावे, संकेते बोलिले. हा, समर्थ म्हणले की तर मी या कीर्ती करून जन्माला यावे, तर एक तुम्हाला उदाहरणच सांगतो की हृदय चिन्मय मिशन परिवारातलंच आहे, पण मी खूप शिकलो बघा त्याच्यात. दोन सख्या बहिणी, मला हे कुटुंबातले उदाहरण देताना मला कुटुंबातला कलह सांगायचा नाही आहे बरं का. मी त्या गृहिणींसारखं माझी बुद्धी व्हावी म्हणून तुमच्याशी शेअर करतो. दोन बहिणी, सख्या बहिणी, 1.5-2 वर्षाचं अंतर. तर एक त्या चिन्मय मिशनचं खूप काम करतात, दुसऱ्या आहेत त्या आणि कुठल्या स्वामींचं काय करतात, जे काय असेल ते. कर्मधर्म संयोगाने असं झालं, दोघी त्यांच्या 40-45 वर्षाच्या असताना त्यांचे पती वारले. दोघींचे 3-4 वर्षाच्या अंतरात वारले. दोघे एका गावी राहतात. तर माझी भेट झाली, म्हटलं आधार आहे तुमचा एकमेकींना. तर एक होती छोटी लहान बहीण होती, ती काही बोलली नाही. मोठी बहीण ती जी रागाने उसळली माझ्यावर, मला म्हणली तिचं नाव काढायचं असेल तर माझ्याकडे येऊ नको. अरे बापरे, म्हटलं काय झालं? दोन्ही सख्या बहिणी, 2 वर्षाचं अंतर. ते म्हणले मी मला भेटायचं असेल तर एकटा ये, आम्ही आता आपण अमेरिकेतनं जातो, थोडे 8-10 दिवस असतं, आपलं काय म्हणणं असतं की आपण सगळ्या नातेवाईकांनी एकत्र भेटावं. नाही. तर मी दुसऱ्या ज्या भेटल्या छोट्या, तर मी आपलं म्हटलं वाईट वाटत असेल, ते म्हणले हो, व्यवहार म्हणून मला वाईट वाटतं, पण त्यांनी जे काय सांगितलं त्यांनी माझे डोळे उघडले बघा. की तरीच जन्मा यावे, समर्थ म्हणले ना, त्यांनी अगदी ह्या शब्दात सांगितलं. त्या काय म्हणल्या, म्हणे मी माझ्याकडनं चांगली वागले, माझ्या मनात माझ्या मोठ्या बहिणीविषयी आदर आहे, माझं चुकलं असेल काही, तिनं सांगावं मला, मी माफी मागितली त्यांची 2-3 वेळी, पण म्हणे आता मी विराम दिला आहे त्याला. आणि पुढे काय म्हणल्या त्या, ते मला खरं सांगायचं आहे. त्यामुळे माझा जन्म काही नातेवाईकांची मान्यता प्राप्त करण्यासाठी झालेला नाही, माझा जन्म भगवंताची मान्यता प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. आहा, माझा जन्म नातेवाईकांच्या त्यांनी चांगलं व्हावं म्हणून माझा जन्म झालेला नाही. मी खूप शिकलो बघा त्याच, की हे समर्थांनी सांगितलेलं संसारातलं नाटक पुढे मागे चालूच असतो, पण आपलं जर ध्येय ठरलेलं असेल ना, मग ते थोडं सुखाचं म्हणत नाही मी, सोयीचं होतं. की सुखाचं नाही पण सोयीचं नक्की होतं, की मला कळतं की मी उगीच आता कोणाला मी नको आहे, तर जाऊ दे ना, काय करायचं. आपण आपलं भगवंताला नमस्कार करावा, सांगायचं भगवंता, त्या म्हणल्या माझ्यासारखीच माझी मोठी बहीण पण तुझी भक्त आहे, तुझं आमच्या दोघांवर तुझी सारखीच कृपा आहे, मी तुला नमस्कार करते. ते म्हणले आता मला शांतपणे ते म्हणली झोप लागते. हं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप नाम समास दुसरा. तर असं आहे, मी इथे थांबतो. मला जी गोष्ट सांगायची होती ती आता मी पुढच्या वेळेस सांगतो, कारण मला आता दुसरी एक मीटिंग आहे 8ला. तर माफ करा, आज आपली चर्चा जास्ती नाही होऊ शकणार, पण आपण पुढच्या वेळेस बघू की काय. तर आता मी इथे थांबतो. हो हो. हरिओम हरिओम आता हरिओम. आधी मी प्रार्थना म्हणतो,
मग आपण बघू. मला एक मेसेज आलाय, तुम्हाला हो. बघ जरूर आहे, पण आधी मी प्रार्थना म्हणतो, मग आपण. ओके. ओके. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.